तील डाबकी रोडवरच्या जय गुरुदेव भारतीय पेट्रोल पंपाच्या इंधन गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अनेक वाहनधारकांनी पेट्रोल भरल्यानंतर दुचाकी बंद पडल्याचा आरोप केलाय। काहींनी पेट्रोलमध्ये पाण्याचं प्रमाण असल्याचा दावाही केलाय। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि ग्राहकांना दर्जेदार इंधन मिळावं अशी मागणी वाहन चालक करतायत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश सिरसाट यांनी। अकोला शहरात गेल्या 2 दिवसांपासून मी स्वतः पेट्रोल या ठिकाणी जय गुरुदेव पेट्रोल पंपवर भरत आहो आणि 2 दिवसापासून या माझ्या गाडीमध्ये आज रोजी ती गाडीची तांत्रिक बिघाड झाला। आज मी मेकॅनिकलला दाखवण्यासाठी आलोय। आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आता मेकॅनिकल गाडी दुरुस्त करताय। ही स्वतः माझी गाडी आहे, म्हणजे मी अकोल्याचा एनडीटीव्ही रिपोर्टर आहे आणि या ठिकाणी आता गाडी दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे। मात्र काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी आपण स्वतः त्यांच्याशी बोलूया, जे मेकॅनिकल आहेत ते। जरा काय सांगाल हो तुम्ही? भाऊ आले होते आपले पाशी, ते गाडी भुरभुर करायला लागली होती यांची। 2-3 लिटर पेट्रोल टाकलं यांना, 2-3 लिटर पाणी निघलं याच्यात। आता काढू राहिलो मी, हे पहा तुम्ही पाणी। जवळपास याच्यावर तुम्हाला काय वाटते? इससे गाड़ी के इंजन में काम आ जाता, गाड़ी छोड़ पकड़ करती और बहुत तकलीफ होती कस्टमर को। गाडी बंद करू शकते का? हो, गाडी बंद पडू शकते कुठे पण, आणि इंजिनचं काम इंजनचं काम पण निघू शकतं। आपण पाणी काढू राहिलो मी। आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी या गाडीमध्ये निघलंय। ही गाडी दुसरी कोणाची नसून ती माझी स्वतःची गाडी आहे आणि आता या ठिकाणी खोदलेली आहे। जवळपास या जय गुरुदेव जे भारत पेट्रोल पंप मधून आता पाणी जास्त प्रमाणात निघत आहे, ज्यामुळे माझी गाडी आता तांत्रिक कारणामुळे बिघडली होती। आता ते दुरुस्ती करण्याचं काम चालू आहे। मात्र या ठिकाणी वारंवार अशा घटना घडत आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी अशीच घटना या ठिकाणी घडली होती। त्यावर आता काहीतरी उपाययोजना करावी आणि न्याय द्यावा अशी मागणी आता समोर येऊ लागली आहे। योगेश सिरसाट, एनडीटीव्ही मराठी, अकोला। 8वें महीने की 3 तारीख को ये इंटरव्यू दे रहा हूँ मैं अकोला के अंदर MS30 अकोला फिरोज खान पठान की दुकान से। मैंने 1 महीने में ये 4थी बार डीजल की टाकी खोला। हर बारी में 1.5 लीटर 2 लीटर पानी निकला और अभी भी मैं वही काम के लिए आया हूँ। और इसके बाद में भी दूसरे भी कस्टमर है, तुम चाहे तो मैकेनिक से साहब से पूछ सकते। मैकेनिक साहब इधर आओ, कितने बार टाकी साफ कराया मैंने, इधर आओ। और कल की तारीख में मैंने पावर का पेट्रोल डाला के गाड़ी चलने होना, तो भी इतनी दिक्कत है। रात से चौक लगा के चला रहा, क्योंकि काम धंधे छोड़ के आधी रात को तो टाकी खोल के देगा नहीं कोई मैकेनिक। और रोज कमाने रोज खाने वाले लोग हैं। अब सिटी का मामला है, पैदल तो घूम नहीं सकते किलोमीटर उसमें।